तुम्ही पाहत आहात जीनियस फाउंडेशन। तर या ठिकाणी आपण मराठी व्याकरणाचे वेगवेगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करतो। तर यामध्ये आपण मराठी व्याकरणामधील शब्दसंपत्ती हा घटक पाहत असताना त्यामधील वेगवेगळ्या अनेक उपघटकांचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी मराठी व्याकरणामधील कार्यात्मक व्याकरणाचा जो भाग आहे त्यामधील शब्दांच्या जाती या ठिकाणी अभ्यासणार आहोत। तर त्यामध्ये दोन प्रकार पडतात। तर पहिला जो आहे तो म्हणजे विकारी शब्दजात आणि दुसरा आहे तो अविकारी शब्दजात। तर याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आपण मराठी व्याकरण पाहतोय तर याच्यामध्ये शब्दांच्या जाती हा घटक आपण इथं अभ्यासणार आहोत। त्यामध्ये विकारी शब्दजात आणि अविकारी शब्दजात असे दोन भाग पडतात। तर त्यामधील आपण विकारी शब्दजातीचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। तर त्यामध्ये चार प्रकार पडतात। ते म्हणजे पहिला आहे नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद। तर हे चार या घटकांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। त्यामध्ये सर्वप्रथम आपण आजच्या व्हिडिओमध्ये नाम म्हणजे काय किंवा नाम कशाला म्हणायचं, नाम या घटकाविषयी आपण जाणून घेणार आहोत। तर पहा, आपण या ठिकाणी नामाची सुरुवातीला व्याख्या पाहूया। तर पहा, नाम म्हणजे काय किंवा नाम कशाला म्हणायचं, तर या दोन व्याख्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत। त्याच्यातून आपल्याला समजेल की नाम म्हणजे काय किंवा नाम कशाला म्हणायचं। पहिली व्याख्या आहे व्यक्ती, वस्तू, स्थळ, प्राणी, पक्षी, पदार्थ किंवा भाव यांच्या नावाला नाम असं म्हणतात। तर यामध्ये पहा, या व्याख्येनुसार काय म्हटलेलं आहे की एखादी व्यक्ती असेल किंवा वस्तू असतील किंवा एखादं ठिकाण असेल, प्राणी, पक्षी, पदार्थ किंवा भाव म्हणजे काय, आपल्या मनातील भावना। तर यांना दिलेलं जे नाव असतं किंवा यांना आपण ज्या नावाने ओळखतो ते त्यांचं नाव म्हणजे व्याकरणामध्ये ते त्यांचं नाम असं म्हटलं जातं। तर दुसरी व्याख्या पहा, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सजीव, निर्जीव, दृश्य, अदृश्य वस्तूंच्या किंवा व्यक्तींच्या नावाला नाम असं म्हणतात। तर दुसऱ्या व्याख्यामध्ये काय म्हटले की जेव्हा आपण ज्या ठिकाणी आपण राहतो किंवा आपल्या परिसरामध्ये आपल्या आजूबाजूला अशा आणि भरपूर सजीव आणि निर्जीव अशा गोष्टी असतात। आता सजीव म्हणजे काय, ज्यांची हालचाल होते, आणि निर्जीव म्हणजे काय, जे एकाच ठिकाणी स्थिर राहतात। तर अशा वस्तू असतील, सजीवामध्ये व्यक्ती असतील किंवा वनस्पती असतील। आता या ठिकाणी काय म्हटले, दृश्य आणि अदृश्य। दृश्य म्हणजे काय, तर डोळ्यांना दिसणाऱ्या, आणि अदृश्य म्हणजे काय, तर डोळ्यांना न दिसणाऱ्या। तर अशा अनेक वस्तूंच्या किंवा व्यक्तींच्या नावाला नाम असं म्हणतात। तर तुम्हाला लक्षात आलं असेल या दोन व्याख्येवरून की नाम कशाला म्हणायचं। तर त्याची आपण इथे काही उदाहरणे आहेत ते आपण पाहूयात। आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की याच्यामध्ये किंवा वेगवेगळ्या परीक्षेमध्ये वेगवेगळ्या गोष्टी विचारल्या जातात किंवा वेगवेगळ्या प्रकारची नामे विचारली जातात। तर विद्यार्थी तिथं गोंधळले जातात। तर त्यातील आपण काही उदाहरणे पाहूया त्याच्यासाठी। तर या ठिकाणी बघा, पहिलं आहे प्राण्यांची नावे। आता प्राणी तर सर्वांना माहीतच आहेत। तर या प्राण्यांच्या नावामध्ये वेगवेगळे प्राणी असतील। आता काही मुलं म्हणतील की बाबा प्राणी, मग वेगवेगळे प्राणी असतात, पाळीव प्राणी असतात किंवा हिंस्र प्राणी असतात, जंगली प्राणी असतात। तर ह्या प्राण्यांच्या नावामध्ये त्या सर्व प्राण्यांचा समावेश या ठिकाणी होतो। त्यामध्ये पहा, कुत्रा, सिंह, हत्ती। यानंतर आहे फुलांची नावे। फुलांची नावे पण सर्वांना माहिती आहेत। तर त्यामध्ये आपण उदाहरणामध्ये घेतलेली आहे मोगरा, गुलाब, जास्वंद। तर या फुलांच्या याच्यामध्ये काही फुले ही सुगंध देणारी असतात, तर काही फुलांना सुगंध नसतो। तर अशा या सर्व फुलांचा समावेश या ठिकाणी या फुलांच्या नावामध्ये होतो। त्यानंतर आहे फळांची नावे। तर फळांच्या नावामध्ये बघा, सफरचंद, आंबा, चिक्कू अशी वेगवेगळी फळांची नावे या ठिकाणी तुम्ही नामामध्ये सांगू शकता। तर त्यानंतर पहा, त्यानंतर आहे शहरांची नावे। तर शहर म्हटल्यानंतर अशी मोठमोठी, म्हणजे गाव जसे छोटे असतात तर तशा पद्धतीने शहरेही मोठी असतात आणि विकसित झालेली असतात। ती सर्व शहरही या शहरांच्या नामामध्ये सांगू शकता। त्यामध्ये पहा, नागपूर, सातारा, सोलापूर, पुणे
आता शहर आहेत ही, बरोबर आहे. तर याच्यामध्ये या भागामध्ये आणखी नाव आपल्याला ऍड करता येतील. त्यामध्ये पहा राज्यांची नावं असतील. आता राज्य कोणकोणती आहेत? महाराष्ट्र, अशी जी वेगवेगळी आपली राज्य आहेत, तर त्या सर्व राज्यांचा समावेश देखील या शहरांच्या किंवा राज्यांच्या नावामध्ये होतो. त्यानंतर आहे गावांची नावे. गावांची जे छोटे छोटे खेडेगाव असतात त्यांची नाव, त्यांना जे दिलेलं नाव असतं तर त्यांनाही आपण या ठिकाणी नाम असं म्हणतो. त्यानंतर आहे वस्तूंची नावे. आता आपल्या आजूबाजूला किंवा आपण घरामध्ये राहत असताना आपल्या आजूबाजूला भरपूर अशा अनेक गोष्टी असतात किंवा वस्तू असतात. उदाहरणार्थ बघा, टेबल, पेन, कपाट, पंखा. तर ह्या सर्व ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंच्या नावांना नाम असं म्हणतात. त्यानंतर आहे नद्यांची नावे. आता नद्यांची नावे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती असतील. तर यामध्ये बघा उदाहरणं घेतलेली आहेत आपण. गोदावरी, गंगा, तापी, यमुना इत्यादी. तर अशा भरपूर जेवढ्या काही नद्या आहेत त्या नद्यांच्या नावांनाही या ठिकाणी नाम असं म्हणतात. तर या सर्व ह्याच्यावरनं तुम्हाला समजलं असेल की नाम कशाला म्हणायचं आणि त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो किंवा कोणकोणत्या वस्तूंचा समावेश होतो. त्यानंतर आपण या ठिकाणी काही वाक्य आहेत, तर त्या वाक्यामध्ये आपल्याला नाम शोधायचे किंवा नाम ओळखा असं आपल्याला परीक्षेत विचारलं जातं. आता जे विद्यार्थी 5वीला आहेत त्यांना नवोदयसाठी आणि जे विद्यार्थी इयत्ता 4थीमध्ये शिकत असतील त्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपसाठी नामावरील वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हा घटक महत्त्वाचा आहे. त्यामुळे याचा चांगला अभ्यास करा. तर पहा, पहिलं वाक्य आहे सीता अभ्यास करते. तर या वाक्यामध्ये सीता हे काय आहे? नाम आहे आणि हे एका व्यक्तीचं नाम आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे गाय गवत खाते. तर यामध्ये गाय हे नाम आहे आणि गवत हे देखील नाम आहे, परंतु गाय हे काय आहे? प्राण्यांचं नाव आहे आणि गवत हे एका वनस्पतीचं नाम आहे. म्हणजे या वाक्यामध्ये 2 नामं आलेली आहेत. त्याच्यानंतर तिसरं वाक्य आहे मोर सुंदर नाचतो. या वाक्यामध्ये मोर हे काय? नाम आहे. त्याच्यानंतर आहे हत्ती जंगलात राहतो. तर हत्ती हे काय? नाम आहे आणि ते एका प्राण्यांचं, त्याच्यातल्या त्यात जंगली प्राण्याचं नाव आहे. हत्ती हा जंगलामध्ये राहतो. त्यानंतर आहे टेबल. तर टेबल खूप जाड आहे. तर या 5व्या वाक्यामध्ये टेबल हे काय? नाम आहे आणि ते एका वस्तूचं नाम आहे. तर पहा, परीक्षेमध्ये तुम्हाला कसे प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आता मी तुम्हाला इथं दिलेल्या वाक्याप्रमाणे एखादं तुम्हाला वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्यातील नाम ओळखा असा प्रश्न विचारला जातो. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे प्रश्न विचारण्याचा तो म्हणजे तुम्हाला असे 4 वेगवेगळे शब्द दिले जातात आणि त्या 4ही शब्दामध्ये जो नाम आहे किंवा जो शब्द नाम आहे ते तुम्हाला ओळखण्यासाठी सांगतात. तर अशा प्रकारे आपल्याला परीक्षेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे नामावरती प्रश्न विचारले जातात. त्यामुळे तुम्ही या नामाचा चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि या व्हिडिओचा तुम्हाला नक्की फायदा होईल. तर आपण या ठिकाणी नाम हा घटक अभ्यासलेला आहे. तर या घटकाचा चांगला अभ्यास करा आणि या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. आणि यापूर्वीचे तुम्ही जर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहिले नसतील तर यापूर्वी आपण सर्व जी शब्दसंपत्तीमधील घटक उपघटक आहेत ते सर्व या ठिकाणी आपण त्याच्यावरील सर्व व्हिडिओ या ठिकाणी आपण अपलोड केलेले आहेत. तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला व्हिजिट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्याकरणाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर कुणाला नवोदयचा क्लास लावायचा असेल किंवा स्कॉलरशिपचा क्लास लावायचा असेल तर 8856 046 142 या नंबरवरती संपर्क करा आणि क्लास संदर्भात माहिती मिळवा. धन्यवाद.